दोन सलामीचे फलंदाज तयार. पहिला चेंडू सनी याचा सुंदर असा चेंडू समजू शकला नाही फलंदाजाला आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र काही मिळाली नाहीये. पहिला चेंडूमध्ये निर्धाव. गोरेगाव संघाचा सनी हा गोलंदाजी करतोय. एक चांगला गोलंदाज सनी. दुसरा चेंडू पुढचा फलंदाज जोरदार तटवण्याचा प्रयत्न. पाहूया बॅटच्या मधोमध लागलेला हा फटका आणि षटकार पाहायला मिळतोय. त्याच्या पट्ट्यामध्ये आलेला हा चेंडू. धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे ती षटकाराच्या मदतीने. दोन चेंडूमध्ये पहिला षटकार मिळाल्यामुळे धावसंख्या होते ती 6. हमीदच्या बॅटमधून पाहायला मिळालेला हा पहिला षटकार. जोरदार प्रहार केला आणि आपल्या डाव्या बाजूला सहज असा षटकार मध्ये या रूपांतर केलेलं आहे. धावसंख्या होते ती 6. तिसरा चेंडू हमीदसाठी आणि हा स्क्वेअर. दोन चेंडू 7 धावा. धावसंख्या होते दासगावची 7. सनीचा पुढचा चेंडू हमीदसाठी आणि जोरदार तटवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळते आणि एक धावावरती समाधान मानावं लागतंय ते हमीद याला. हमीदच्या एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडते आणि धावसंख्या होते ती 8. पहिलं षटक चालू. पहिल्या षटकामध्ये एक षटकाराच्या मदतीने धावसंख्या दासगाव संघाची होते ती 8. पुढचा चेंडू सनी याचा मुफस्सिल पहिल्या चेंडूचा सामना करतील. तो सनी विरुद्ध सनीचा हा पुढचा चेंडू मुफस्सिल याच्यासाठी आणि जोरदार प्रहार पाहायला मिळेल या ठिकाणी आणि हा षटकार. पहिल्या चेंडूमध्ये स्वागत केलंय ते गोलंदाजाचं षटकाराच्या रूपाने आणि ह्या षटकाराच्या मदतीने दासगावची धावसंख्या होते ती 14. सनी हा पहिला षटक आपला वैयक्तिक घेऊन येताना काहीसा महागडा षटक टाकतोय तो आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा झेल होईल का पाहूया आपण. आणि हा झेल बाद. मुफस्सिल हा झेलबाद झालाय. एक षटकार मारून दुसरा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपला बहुमूल्य असा विकेट त्याने या ठिकाणी दिलेला आहे आणि एक बाद. धावसंख्या होते 1 बाद 14. पुढचा फलंदाज त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो अरफात. पहिलं षटक चालू. 1 बाद 14 या धावसंख्येवरून दासगाव संघ किती धावसंख्येची उभारणी करतोय ते पाहायला मिळेल येणाऱ्या पुढील षटकामध्ये आणि चौकार षटकाराची बरसात पाहायला मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. पुढचा चेंडू सनी याचा जोरदार फटका आणि हा फटका मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि तो षटकार मिळवून देतोय आपल्या संघाला तो हमीदने याच्यापूर्वी सुद्धा एक षटकार मारला होता. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये हा दुसरा षटकार आणि षटकाराच्या स्वरूपामध्ये आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करतोय तो फलंदाज आणि दासगावची धावसंख्या होते 20. पहिलं षटक आणि अत्यंत उत्तम अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे आपल्याला दासगावच्या फलंदाजाकडून. दासगावच्या फलंदाजामधून मुफस्सिल यांनी एक षटकार आणि हमीद या फलंदाजाने 2 षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा डोंगर या ठिकाणी उभा केला आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 20 वर. अजून पुढचे 3 षटक या ठिकाणी शिल्लक असताना अत्यंत एक विचार विनिमय करून या ठिकाणी फलंदाजी करणारे आमच्या दासगाव संघाचे फलंदाज हमीद आणि अरफत. दुसरं षटक गोरेगाव संघाकडून
कर्णधाराने चेंडू गोलंदाजाकडे सोपवलाय आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय प्रणित. प्रणितचं वैयक्तिक षटक आणि संघाचं दुसरं षटक. पाहूया काय कमाल करतोय आपल्या चेंडूने आणि विरुद्ध असणाऱ्या फलंदाजांना कशा प्रकारे रोखून धरतोय ते पाहूया. गोलंदाज प्रणित आपल्या षटकातला पहिला चेंडू टाकून एक धाव मिळते. ती विरुद्ध संघाला दासगाव संघाची एक धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होते ती 21. दुसरं षटक चालू. दुसरा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र स्थिरावली आहे. अरफात आणि हमीद यांच्या रूपाने चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी. दुसरं षटक चालू. दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रणित. प्रणित आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू आणि हा नो बॉल दिलाय आमच्या पंचांनी. पंच अतिक यांचा फ्री हिटचा इशारा. प्रणित याने टाकलेला हा चेंडू नो बॉल आणि फ्री हिट असेल. धावसंख्येमध्ये वाढ होते आणि धावसंख्या होते ती 22. पुढचा चेंडू प्रणित याचा जोरदार तटावलाय तो लेग साईडला. पाहूया झेल होतोय का आणि झेल बाद झालाय हा दासगावचा. परंतु फ्री हिट असल्यामुळे तो बाद होऊ शकत नाही. मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्येमध्ये 1 नि वाढ. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. जोरदार षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु असफल झाल्यामुळे 1 धावामध्ये समाधान मानावं लागतंय. पुढचा चेंडू हमीदसाठी आणि हमीदने मारण्याचा प्रयत्न. बघूया हा धावबाद होतोय का परंतु अपयशी ठरलाय ते क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज. आणि 1 धाव अत्यंत चतुरीने या ठिकाणी पूर्ण केली आहे. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाले. दासगाव या संघाची धावसंख्या होते ती 24. दुसरं षटक चालू. पुढचा चेंडू प्रणित याचा फटका मारलाय आणि हा झेल उत्तम असा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतोय तो गोरेगावच्या क्षेत्ररक्षकाकडून. 10 ते 15 फूट रनअप घेऊन या ठिकाणी सुरेख असा झेल घेऊन या ठिकाणी विरुद्ध संघाच्या फलंदाजाला बाद केलंय ते गोरेगावच्या आसिफ या क्षेत्ररक्षकाने. 2 फलंदाज बाद होत आहेत ते दासगाव संघाचे. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या होते ती 24. आणि पुढचा फलंदाज मोहसिन. दुसरं षटक चालू. धावसंख्या काहीशी मंदावलेली. पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या फलंदाजाने परंतु या ठिकाणी फक्त 4 धावा पाहायला मिळतात. आणि पुढचा चेंडू प्रणित याचा नवीन फलंदाज. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा झेलच्या या ठिकाणी मागणी झालेली होती पण आणि या ठिकाणी झेलबाद. प्रणित यांनी पाठोपाठ गडी बाद केलेला आहे आणि आपल्या संघाला एक चांगलं योगदान दिलंय. दुसरं षटक 4 धाव्याने पूर्ण झालंय आणि धावसंख्येचा हा घोडा रथ या ठिकाणी थांबवण्यामध्ये यशस्वी झालाय तो गोरेगाव संघाचा गोलंदाज प्रणित. 4 धावा देऊन या ठिकाणी 2 गडी बाद केल्यात ते प्रणित या गोलंदाजाने. 2 षटकाच्या नंतर दासगावची धावसंख्या होते ती 24.
गोरेगाव संघाकडून तिसरं षटक कोण घेऊन येत आहे याची उत्सुकता लागली या ठिकाणी. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या षटकामध्ये चौकार आणि षटकाराची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु दुसरं षटक प्रणित यांनी अत्यंत उत्तम असं टाकल्यामुळे फक्त 4 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केले. या ठिकाणी विरुद्ध संघाची धावसंख्या रोखण्यामध्ये तो यशस्वी झाला. आता तिसरं षटक घेऊन येणारा हा गोलंदाज गोरेगाव संघाचा सलमान. पहिला चेंडू हमीदसाठी. तिसऱ्या षटकाची सुरुवात. सलमानचा पहिला चेंडू हमीद याने जोरदार तटवण्याचा प्रयत्न आणि हा एक धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. धावसंख्या होते ती 25. पुढचा चेंडू सलमान यांचा हमीदसाठी. जोरदार फटका. पाहूया या चेंडूची दिशा. सलमानच्या 2 चेंडूमध्ये पहिला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र 6 ने वाढली आहे. धावसंख्या होते ती 31. दासगाव संघाकडून हमीद फलंदाजी करतोय. षटकारांची बरसात या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या होते 31. तिसरा षटक चालू. मागच्या सामन्यामध्ये 38 धावसंख्येमध्ये 29 धावसंख्येचं माफक असं आव्हान या ठिकाणी रावडे संघाने पूर्ण केलं होतं आणि आता पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते तशीच फटकेबाजी हमीदच्या बॅटमधून. तिसरं षटक घेऊन येते तर सलमानने या ठिकाणी 3 चेंडू टाकले. 3 चेंडूमध्ये 7 धावा देऊन काहीसा पुढच्या फलंदाजाला रोखण्याचा यशस्वी ठरला आहे तो सलमानचा पुढचा चेंडू हमीदसाठी. पाहूया या ठिकाणी जोरदार प्रहार केला हमीदने. 1 धाव तर पूर्ण केले. सुंदर असं क्षेत्ररक्षणाचा या ठिकाणी नमुना पाहायला मिळतोय ते गोरेगाव संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि या ठिकाणी 1 धावेमध्ये समाधान मानावं लागेल ते दासगावच्या फलंदाजाला. हमीदला 1 च्या मदतीने धावसंख्या होते ती 32. तिसरं षटक चालू. दासगावची धावसंख्या होते ती 32. काही क्षेत्ररक्षणामध्ये बदल कर्णधाराकडून आणि डावखुरा फलंदाज आल्यामुळे एक चांगली रणनीती या ठिकाणी क्षेत्ररक्षणाबद्दल असेल यात काही वावगा नाही. धावसंख्या होते ती 32 दासगाव या संघाची. पुढचा चेंडू सलमान यांचा. जोरदार तटवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असफल. या ठिकाणी फलंदाज उसामा आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. धावसंख्या होते ती 32. तिसरं षटक चालू. दासगाव या संघाकडून फलंदाजी करतोय तो हमीद. एक उत्तम असा फलंदाजीचा नमुना. षटकारांच्या मदतीने धावसंख्येमध्ये भरीव वाढ अशी करतो हमीद. पुढचा चेंडू सलमान यांचा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि हा जेल बाद होतोय की नाही हे पाहूया आणि हा जेल या ठिकाणी सुटलेला आहे. उसामाला जीवदान मिळालेलं आहे. उसामा हा दासगाव कडून डावखुरा फलंदाजी करतोय. तिसरं षटक चालू आहे. तिसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 32. पहिल्या षटकामध्ये 20 धावा झाल्यानंतर दुसरं षटक प्रणित या गोलंदाजाने अत्यंत उत्तम टाकल्याने या ठिकाणी दासगावच्या फलंदाजांना जास्त धावसंख्या उभारता आली नाही आणि याचा फायदा हा आपल्या गोरेगावच्या संघाला करताना प्रणित यांनी एक उत्तम गोलंदाजी केलेली होती. आता पुन्हा एकदा चौथा आणि शेवटचं षटक घेऊन आपल्या संघासाठी बहुमूल्य अशी कामगिरी करणारा तो गोलंदाज ठरतो का हे आपण पाहूया. चौथं षटक आणि शेवटचं षटक प्रणित याचा. दासगाव या संघातून फलंदाजी करतोय तो उसामा आणि हमीद एक उत्तम अशी फटकेबाजी करून आपल्या धावसंख्येमध्ये सातत्याने वाढ करतोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या होती ती 32.
चौथ्या षटकातला पहिला चेंडू पूर्ण होताना प्रणितच्या चेहऱ्यावर एक समाधान. सुंदर पट्टीतला हा चेंडू. पुढचा चेंडू प्रणित याचा जोरदार फटका डाव्या आणि हा षटकार झेल सुटलेला आहे आणि षटकार मिळालाय तो आमच्या हमीदला. हमीद याच्या बॅटमधून मिळालेला हा चौथा षटकार असेल कदाचित. धावसंख्या मात्र वाढवतोय तो हमीद 38. शेवटचा चेंडू प्रणित याचा. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर मात्र त्याला षटकाराने मार खावा लागला आणि हा तिसरा चेंडू हमीदसाठी. हमीद काहीसा स्थिरावलेला हा फलंदाज. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि पाहूया काय मिळतं याची प्रचिती. आणि या ठिकाणी षटकार मिळालेला आपल्याला पाहायला. षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भरघोस वाढ होते. धावसंख्या पोहोचते ते 44. शेवटचा षटक आपल्याला फटकेबाजीचा रूपांतरित करतोय तो हमीद. हमीद काहीसा उत्तम अशी फलंदाजी करतोय. तो पहिला चेंडूपासून स्थिरावलेला आहे आणि आपल्या संघाची उत्तम धावसंख्या कसं वाढेल या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा प्रणित हमीदसाठी. हमीद पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला हा चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता आणि त्याला 2 धावा मिळत आहेत. 2 धावांवर समाधान मानावं लागत आहे त्या हमीद यांना. आणि दासगावच्या संघाची धावसंख्या होते ती 46. पुढचा चेंडू आणि धावबाद होण्याची शक्यता. गोलंदाज आणि यष्टीरक्षकाने एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते दासगाव संघाचा. दासगाव संघेचा फलंदाज बाद आणि शेवटचा चेंडू शिल्लक असताना धावसंख्या पोहोचली आहे 47. प्रणित याचा लाचचा आणि शेवटचा चेंडू जोरदार फटका. पाहूया आपल्याला काय पाहायला मिळतंय. मला वाटतं पूर्ण षटकार असेल आणि हा षटकार जोरदार फटका हमीदच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. हमीद एक ओपनर फलंदाज होता आणि त्याने पहिला चेंडूवर पहिला षटकार आणि शेवटच्या चेंडूवर पण षटकार मारलाय आणि आपल्या संघाची धावसंख्येचा डोंगर उभा केलाय. धावसंख्या पोहोचली आहे ती 53. दासगाव संघाची धावसंख्या झाली आहे 53. 54 धावेचा या ठिकाणी आव्हान गोरेगाव संघाला. गोरेगाव संघामध्ये नावाजलेले फलंदाज या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं ते आपला विजय निश्चित करण्यासाठी चौकार आणि षटकारांची बरसातबाजी करतील आणि आपल्या संघाला या ठिकाणी विजय मिळवून देतील यात काही शंका नाही. 4 षटकांचा हा सामना. या सामन्यासाठी पंच अतिक आणि सौद पंचांची कामगिरी बजावताना गोलंदाजी आणि फलंदाजीचे उत्कृष्ट नमुने उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळाले. कधी षटकार तर कधी गडी बाद होताना आपण या ठिकाणी पाहिलं आणि या ठिकाणी दासगावच्या फलंदाजाने 53 धावसंख्या उभारून 54 धावसंख्येची या ठिकाणी माफक विजयाची या ठिकाणी टार्गेट दिलंय ते गोरेगाव या संघाला. किती रन्स मारले त्यांनी. हमीद या फलंदाजाने आपल्या फलंदाजीमध्ये षटकार आणि चौकाराची बरसात करत संघाच्या धावसंख्येमध्ये 43 रन्सची या ठिकाणी धावसंख्या उभारलेली आहे. 53 धावसंख्येमध्ये फक्त एका फलंदाजाचे हमीदच्या रूपाने 43 धावसंख्या कुठलेल्या आहेत आणि मला वाटतं हा आतापर्यंत इथल्या या चषकातला सर्वोच्च धावसंख्येचा आकडा असेल यात काही दुमत नाही. दासगाव संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मी नंतर मारतो की.
राष्ट्रवादी चषक 2022 आयोजित भव्य असे क्रिकेटचे सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या दिवसातील दुसरा सामना दासगाव विरुद्ध गोरेगाव। खूप चांगला खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। पहिल्या इनिंगमध्ये दासगावने 53 धावा उभारल्या आहेत आणि जिंकण्यासाठी गोरेगावला 54 धावांचं आव्हान दिलंय। गोरेगाव संघाकडून पहिले 2 फलंदाज या ठिकाणी हजर झालेले आहेत। चार षटकाच्या या सामन्यामध्ये 54 धावसंख्येची गरज। दीपक आणि प्रणित हे फलंदाज धावपट्टीवर या ठिकाणी उतरले आहेत। त्यांनी आपल्या संघाला विजय प्राप्त करण्याचा मनसुबा घेऊन पाणी बॉटल घेऊन या तिकडे। हे पाणी घेऊन ये रे बाबा तिकडे। दासगाव संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे। पहिल्या षटकातील पहिला चेंडू आणि जोरदार तटवण्याचा प्रयत्न, झेल बाद होतोय की नाही हे पाहूया। आणि झेल सुटलेला आहे आणि या ठिकाणी चौकारची बरसात पाहायला मिळते पहिल्या चेंडूवर गोरेगाव संघाच्या प्रणित या फलंदाजाकडून। आणि प्रणितने आल्या या ठिकाणी जोरदार प्रहार करत संघाला चौकारच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ करून दिलेली आहे। 1 चेंडू आणि 4 धावा। दासगावकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो उसामा। पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर त्याने 1 चौकार काढला आहे आणि तो प्रणितच्या बॅटने निघालेला दुसरा चेंडू उसामा। पाहूया काय पाहायला मिळतंय आणि मला वाटतं हा एकच धाव असेल। या ठिकाणी धावसंख्या पोहोचली आहे ती 5 वर। 2 चेंडू 5 धावा। प्रणितचा काहीसा आक्रमक असा पवित्रा पहिल्या चेंडूवर त्याने एक जोरदार फटका मारून 4 धावांचं उद्दिष्ट गाठलं होतं। त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र त्याला पुन्हा एकदा फटका मारण्यामध्ये यश मिळालं नाही आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागलं। या 1 धावेच्या धावसंख्येने धावसंख्या होते ती 5। पहिलं षटक चालू। उसामा हा दासगावचा गोलंदाजी करतोय। पुढचा चेंडू प्रणितसाठी। प्रणितनी जोरदार प्रहार, झेल होण्याचा चान्सेस असल्यामुळे आणि हा झेल बाद। आपल्या पट्ट्यातील आलेला चेंडू तटावण्याचा प्रयत्न करताना सीमारेषेजवळ हा झेल बाद झालाय तो प्रणितने 3 चेंडूमध्ये 5 धावसंख्या उभारून तो बाद होतोय। गोरेगाव संघासाठी पुढे येणारा फलंदाज परवेज। प्रणितने पहिल्या चेंडूपासून अत्यंत आक्रमक असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत असताना 1 चौकार मारून तो बाद झालाय। असेच चौकार आणि षटकारांची बरसात या ठिकाणी झाली तर
54 धावसंख्या ही सहज पार करता येईल हे गोरेगावच्या फलंदाजांना माहिती असल्यामुळे पहिल्यापासूनच पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेचे धोरण स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळालं. परंतु आक्रमक करत असताना फटकेबाजीच्या नादामध्ये सीमारेषेजवळ झेलबाद झाला तो प्रणित आणि पहिला झटका मिळालाय तो गोरेगाव संघाला. पुढचा फलंदाज परवेज उसामा याच्यासाठी. उसामा आपल्या षटकातील पुढचा चेंडू परवेजसाठी. ओ खूपच सुंदर चेंडू, समजलंच नाही तो फलंदाजाला. फलंदाज तिथल्या तिथं बीट होऊन निर्धाव चेंडू या ठिकाणी मिळालाय तो उसामाला. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या होते ती 5. पहिलं षटक चालू. खूपच चांगली गोलंदाजी करतोय तो उसामा. पुढचा चेंडू आणि हा जोरदार मागणी करतायत बाद होण्याची, परंतु या ठिकाणी खूप अनुभवी असणारे सौद आणि अतिक हे पंच पूर्ण अनुभवी असल्यामुळे अचूक निर्णय देतील यात काही शंका नाही. बादची जोरदार मागणी परंतु ते फेटाळले पंचांनी आणि पुढचा चेंडू उसामा यांचा. परवेज यांच्यासाठी. उसामा आपल्या षटकातील शेवटचा चेंडू टाकत असताना हा एक सौम्य असा फटका परवेजच्या बॅटमधून. एक धाव मिळते आणि एक धाव समाधान मानावं लागतंय ते गोरेगाव संघाला. धावसंख्या होते ती 6. 4 षटकामध्ये चौकार षटकारांची बरसात केली तरच विजय सहज प्राप्त होईल यात काही शंका नाही. आणि पहिलं षटक अत्यंत उत्तम असं टाकलेलं आहे ते दासगावच्या गोलंदाजाने. उसामा याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा देत एक गडी बाद केलाय तो आपल्या विरुद्ध संघाचा. दुसरं षटक. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू. एक धाव या ठिकाणी रोखू शकत नाही. एक धावावर समाधान मानावं लागतंय ते परवेजला. एक धावेने धावसंख्या वाढते 7. दुसरं षटक घेऊन येतोय तो हमीद. हमीद आपल्या षटकातील दुसरा चेंडू जोरदार तटवण्याचा प्रयत्न आणि सीमारेषेवर हा चेंडू अडवण्यात आलाय आणि उत्तम असं क्षेत्ररक्षणाचं या ठिकाणी उदाहरण दासगावच्या संघाकडून पाहायला मिळतंय. अत्यंत जवळ गेलेला सीमारेषेच्या जवळ गेला चेंडू लिलया असा अडवण्यात यशस्वी झालेत ते दासगावचे क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू हमीद यांचा. जोरदार तटवण्याचा प्रयत्न परंतु असफल असा प्रयत्न. धाव काही मिळाली नाही. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावली आहे. धावसंख्या आहे ती 9. दुसरं षटक हमीदच्या रूपाने टाकतोय दासगावचा गोलंदाज हमीद. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण काहीचं खराब असल्यामुळे एक धाव अतिरिक्त मिळते या ठिकाणी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं करून या ठिकाणी एक गडी बाद करतायत ते दासगावचे खेळाडू. दासगावचे क्षेत्ररक्षक. गोरेगावचा खेळाडू धावबाद झालाय आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होऊन धावसंख्या पोहोचली ती 10. दुसरं षटक चालू. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 54 धावसंख्येची गरज. 2 गडी बाद होत आहेत ते 10 या धावसंख्येवर. दीपक आणि प्रणितच्या रूपामध्ये 2 गडी बाद झाले आहेत गोरेगावचे. यानंतर पुढचा फलंदाज शाहीद. शाहीदचा पहिला चेंडू हमीद यांचा. जोरदार तटवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बाद झालाय. त्रिफळा चीज झालाय. उत्तम गोलंदाजी करतोय तो हमीद. अत्यंत शांत आणि अत्यंत चतुराईने ही गोलंदाजी पाहायला मिळते ती हमीदकडून. हमीदने आपल्या या षटकामध्ये एक गडी त्रिफळाचीत केलाय आणि धावसंख्येवर रोख लावलेला आहे. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या होते ती 10. फक्त 10. दुसरं षटक चालू. 4 षटकामध्ये 54 धावसंख्येचं आव्हान पाठलाग करत असताना गोरेगावची धावसंख्या मात्र स्थिरावले. गोरेगाव या
खेळाडूंना 54 धावसंख्येची पार करायची असेल तर चौकार आणि षटकारची आतषबाजी करावी लागेल. त्यातच एक चतुर गोलंदाजी करताना दिसतोय तो हमीद, हा दासगावचा गोलंदाज. आणि दुसरं षटक सुद्धा पूर्ण होतंय, परंतु धावसंख्या काही स्थिरावली आहे, मंदावली आहे. धावसंख्या होते ती 10. दासगाव संघाकडून हमीदने 43 धावसंख्येची धावा उभारल्या होत्या आणि आत्ता या संघाकडून दुसरं षटक टाकताना या षटकामध्ये फक्त 6 धावा देऊन एक उत्तम असे खेळाडूचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ते हमीदच्या रूपातून हमीद फक्त 4 धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. धावसंख्या पूर्णपणे रोखून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी दासगावच्या संघातील गोलंदाजाकडून. तिसरं षटक चालू दासगाव या संघाकडून. पुन्हा एकदा उसामा याच्या हातात कर्णधाराने चेंडू दिल्याने पहिला चेंडू तर झालेला आहे. पहिल्या चेंडूमध्ये 1 धावा मिळवण्याचा प्रयत्न केला, 1 धावा पूर्ण होते आणि धावसंख्येमध्ये 1 नी भर होते. 1 धावसंख्या होते ती 11. 1-2 1-2 अशी धावा करून या ठिकाणी विजय प्राप्त होणार नाही याची कल्पना गोरेगाव संघाला आहे आणि म्हणूनच त्यांनी आक्रमण करून चौकार आणि षटकारांची आतषबाजी करायला पाहिजे अशी प्रेक्षकांची या ठिकाणी अपेक्षा आहे. परंतु तितकीच कसलेली अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते उसामा आणि हमीदच्या रूपाने दासगावच्या गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू उसामा याचा जोरदार फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी पाहूया षटकार मिळतोय की चौकार, आणि मला वाटतं षटकार. सीमारेषेच्या पार हा पहिला फटका, पहिला जोरदार प्रहार आणि जोरदार आक्रमण उसामाच्या विरुद्ध केलेलं. आणि आसिफने परवेजच्या या बॅटमधून मिळालेला हा पहिला षटकार या षटकाराच्या रूपाने आणि त्यातल्या पुढच्या चेंडूवर यॉर्क लाईनचा हा बॉल आणि हा फलंदाज बाद होतोय काहीसा नाराज. एक षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर बाद झाल्यावर परवेज उसामाकडून अत्यंत उत्तम अशी गोलंदाजी करताना पाहायला मिळते. गोरेगाव संघाला मात्र धक्के या ठिकाणी देत आहेत ते गोलंदाज दासगावचे उसामा आणि हमीद. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या पोहोचले 4 फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्या पोहोचले ती 18 वर. तिसरं षटक चालू. पाहूया पुढचा चेंडू आणि पुन्हा जोरदार फटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु 1 धावेवर समाधान मानावं लागतंय ते गोरेगावच्या फलंदाजांना आणि धावसंख्या मात्र 1 ने वाढली आहे. धावसंख्या होते ती 19. ते तिसरं षटक चालू आहे. अजून 1 षटक बाकी असताना 54 धावसंख्या विजयासाठी आवश्यक, मात्र तशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत नाही. अत्यंत कसलेली गोलंदाजी उसामाकडून. उसामाने 2 षटक टाकले, त्या षटकामध्ये 2 गडी बाद करून अत्यंत माफक असा या ठिकाणी धावसंख्या देण्यामध्ये तो यशस्वी ठरलाय दासगावचा गोलंदाज उसामा. या सामन्यामधील दुसऱ्या इनिंगचा 4थं षटक घेऊन येतोय तो मोहसिन. दासगाव संघाकडून पुढचा गोलंदाज मोहसिनचा पहिला चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू या ठिकाणी समजला नसल्यामुळे चेंडू मात्र निर्धाव होतोय. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या पोहोचली ती 19 वर आणि एका षटकामध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी झाली तरच हा सामना झुकू शकतो आणि विजय हा गोरेगावला प्राप्त होऊ शकतो. अशी करोया मरोची परिस्थिती असताना मात्र या ठिकाणी कसून अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती दासगाव या संघाकडून. दासगाव या संघाचा मोहसिन हा गोलंदाजाने 2 चेंडू टाकले. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव देण्यामध्ये यशस्वी ठरलाय आणि काहीसा आनंदी चेहरा या गोलंदाजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. तिसरा चेंडू आणि जोरदार तटवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या सुरक्षित हातामध्ये पोचल्यामुळे कोणत्याही धावसंख्येमध्ये भर झालेली नाही, वाढ झालेली नाही. धावसंख्या मात्र स्थिरावली आहे. धावसंख्या आहे ती 20.
पुढचा चेंडू मोहसिन याचा जोरदार तटवण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर मिळेल या ठिकाणी आणि एक धाव आरामात निर्धास्तपणे पूर्ण करून धावसंख्येमध्ये 1 ची भर केली आहे ती सलमान या फलंदाजाने. काहीशी निराशक आणि निराशाजनक अशी फलंदाजी पाहायला मिळते ते गोरेगाव संघाकडून. गोरेगाव संघामध्ये नावाजलेले फलंदाज असताना आज पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे त्यांना 54 धावसंख्येचा पाठलाग करताना आपले दमदार खेळाडूंना मात्र बाद होताना आम्ही या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या मात्र स्थिरावले 20 ना सॉरी 4 षटक पूर्ण आणि हा सामना